मध्यरात्रीची वेळ आहे, सभोवताली सह्याद्रीचा तो मिट्ट काळोख आणि समोर आहे एका अभेद्य किल्ल्याचा महाकाय दरवाजा. म्हणजे जेव्हा आपण आजच्या काळात सुरक्षेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? लेझर सेन्सर्स येतात, बायोमेट्रिक्स येतात, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ते कॉम्प्लेक्स एन्क्रिप्शन अल्गोरिदम्स. हो, अगदी बरोबर. कोणतीही सिस्टम किती सुरक्षित आहे हे ती आजकाल किती डिजिटल आहे यावरच आपण ठरवतो. एक्झॅक्टली. पण आज आपण अशा एका सुरक्षा व्यवस्थेवर या डीप डाईव्हमध्ये चर्चा करणार आहोत जिथे विजेचा एकही बल्ब नव्हता, कोणतंही डिजिटल तंत्रज्ञान नव्हतं, पण तरीही ती जगातली सर्वात प्रगत आणि अभेद्य व्यवस्था होती. आणि यासाठी आपण जो संदर्भ घेतलाय तो खूपच रंजक आहे. हो ना. बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीतील पान क्रमांक 122 वरील तो अत्यंत महत्वाचा उतारा. या उतार्याच्या आधारे आपण थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रायगडावरील जे सिक्युरिटी आर्किटेक्चर होतं ते डिकोड करणार आहोत. तसं पाहिलं तर हा उतारा आपल्याला केवळ इतिहास सांगत नाही, तर फिजिकल सिक्युरिटी, सिस्टम डिझाईन आणि अगदी मानवी मानसशास्त्र यांचे एक उत्तम मॉडेल समोर ठेवतो. अगदी. आणि मला वाटतं या मजकुरातून एक गोष्ट एकदम स्पष्ट होते की त्या काळातील सुरक्षा व्यवस्था ही केवळ भिंती आणि दरवाज्यांपुरती मर्यादित नव्हती. हो, ती एक संपूर्ण इकोसिस्टम होती. आपण आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा मिलिटरीमध्येच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स किंवा SOPs पाहतो ना, त्याचं एक अत्यंत काटेकोर आणि जिवंत उदाहरण या प्रसंगात दडलंय. म्हणजे रायगडाच्या चित्त दरवाज्यापाशी रात्रीच्या वेळी घडणारा हा प्रसंग, सुरक्षेचे विविध स्तर, ज्याला आपण लेयर्स ऑफ सिक्युरिटी म्हणतो, ते कसे काम करत होते हे अतिशय सूक्ष्मपणे दाखवून देतो. बरोबर. तर मग आपण सुरक्षेच्या या पहिल्या स्तरापासूनच सुरुवात करूया का, ज्याला आपण ऑथेंटिकेशन म्हणू शकतो? नक्कीच. तर मजकुरात वस्तात काका, सखाराम आणि काही माणसे रात्रीच्या वेळी चित्त दरवाज्यापाशी येतात. वस्तात काका बाहेरून आवाज देतात. आतून जो प्रतिसाद मिळतो ना, तो थक्क करणारा आहे. तो प्रतिसाद काय असतो? आतला शिलेदार केवळ कोण आहे हे विचारत नाही, तर मजकुरात स्पष्ट नोंद आहे की त्याने ठासणीची बंदूक रोखलेली आहे, म्हणजेच गोळी झाडण्यासाठी पूर्णपणे तयार असलेली लोडेड बंदूक. बापरे, म्हणजे थेट निशाण धरलेला आहे. हो. आणि त्यानंतर वस्तात काका त्याला परवलीचा शब्द देतात, उंबरफुल. हा परवलीचा शब्द आणि तो रोखलेला निशाण हे मला त्या काळच्या झिरो ट्रस्ट आर्किटेक्चरचं उदाहरण वाटतं. अगदी तसंच आहे ते. तिथे संशय हाच डिझाईनचा पाया होता. रात्रीची वेळ म्हणजे व्हिजिबिलिटी पूर्णपणे शून्य असते. हो, अंधारात कसं ओळखणार? एक्झॅक्टली. अशावेळी आवाजावरून किंवा कपड्यांवरून ओळख पटवणे केवळ अशक्य आणि खूप धोकादायक असते. ठासणीची बंदूक रोखून धरणे हे दर्शवते की समोरचा व्यक्ती जोपर्यंत आपली ओळख सिद्ध करत नाही तोपर्यंत तो शत्रूच आहे हेच गृहीत धरले गेले होते. म्हणजे बाय डिफॉल्ट सगळ्यांना थ्रेटच मानायचं? हो. आणि उंबरफुल हा शब्द केवळ एक पासवर्ड नव्हता, तर तो एक डायनामिक की होता. हे शब्द वारंवार बदलले जायचे. अच्छा, म्हणजे आजचा पासवर्ड उद्या चालणार नाही. बरोबर. आणि विशेष म्हणजे तो शब्द उच्चारण्याची पद्धत, वेळ आणि संदर्भ ह्या सगळ्या गोष्टींची नोंद तो आतला शिलेदार घेत होता. क्या बात है. आणि या ऑथेंटिकेशन प्रक्रियेतला सर्वात रंजक भाग पुढे येतो. उंबरफुल हा शब्द ऐकल्यावर रायगडाचा तो महाकाय मुख्य दरवाजा उघडला जात नाही. मग काय उघडतं? त्या मोठ्या दरवाजातला एक अत्यंत छोटा दिंडी दरवाजा उघडला जातो. हे वाचताना मला थेट आजच्या अतिसुरक्षित डेटा सेंटर्स किंवा रिसर्च लॅब्समधली मॅन ट्रॅप यंत्रणेची आठवण झाली. अरेच्या, हो ना. किंवा ज्याला आपण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतो. मॅन ट्रॅपमध्ये काय होतं? तुम्ही एका छोट्या केबिनमध्ये प्रवेश करता, मागचा दरवाजा बंद होतो आणि तुमची पूर्ण तपासणी झाल्यावर पुढचा दरवाजा उघडतो. दिंडी दरवाजा हे अगदी तसंच फिजिकल फिल्टर होतं. खरं तर त्या छोट्या दिंडी दरवाजाचं मेकॅनिक्स आणि सायकोलॉजी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मुख्य दरवाजा हा हत्तींनी धडका मारूनही न तुटण्यासाठी डिझाईन केलेला असतो. हो, ते तर आपण पाहिलेलंच आहे. तो उघडणे म्हणजे सुरक्षेशी मोठी तडजोड असते. दिंडी दरवाजा हा मुद्दाम अत्यंत लहान आणि जमिनीपासून थोडा उंचावर ठेवलेला असतो. उंचावर का बरं? यामागे 2 मोठी कारणे आहेत. पहिले म्हणजे एका वेळी केवळ एकच व्यक्ती आत येऊ शकते. म्हणजे जर बाहेर 50 शत्रू दबा धरून बसले असतील तरी त्यांना एका रांगेतच आत यावे लागेल. अच्छा, ज्यामुळे त्यांचा संख्येचा फायदा 0 होतो. एक्झॅक्टली. आणि दुसरे कारण म्हणजे त्या दरवाज्यातून आत येताना माणसाला मान खाली झुकवून आणि पाय वर उचलूनच आत यावे लागते.
या प्रक्रियेत शरीराचा तोल आणि गती पूर्णपणे खंडित होते. बापरे, म्हणजे आत येणारा माणूस शारीरिकदृष्ट्या हल्ला करण्याच्या स्थितीत नसतोच. अगदी बरोबर. मोमेंटम ब्रेक होतो तिथे. हे एक अत्यंत प्रगत बचावात्मक डिझाईन आहे. आणि नुसता परवलीचा शब्द दिला आणि दिंडी दरवाजातून आत आलात म्हणजे प्रवेश मिळाला असेही नाहीये. म्हणजे अजून तपासणी बाकी असते. हो ना. आतला मावळा परत विचारतो, राम राम शिलेदार, काय बेदगडावर येण्याचा? म्हणजे तुम्ही पासवर्ड दिलाय, तुमची सिस्टममध्ये एंट्री झालीये, पण तुमचा उद्देश काय आहे हे पुन्हा तपासलं जातंय. म्हणजे पासवर्ड बरोबर असला तरी इंटेंट व्हेरीफाय केला जातोय. एक्झॅक्टली. हीच ती दुसऱ्या स्तरावरची तपासणी. तुम्ही आत आलात तरी तुमची चौकशी थांबत नाही. आणि वस्ताद काका जेव्हा सांगतात की ते नाईकांची खास माणसं घेऊन आलेत, तेव्हा कुठेतरी तो संशय थोडा निवळतो. हो, बहिरजी नायकांचं नाव ऐकल्यावर. पण तरीही प्रवेश दिल्यावर आतला मावळा अत्यंत चपळाईने तो दिंडी दरवाजा लगेच आतून बंद करून घेतो. सुरक्षेच्या प्रक्रियेत टाइम गॅप किंवा वेळ काढूपणा अजिबात नाहीये तिथे. हो, म्हणजे दरवाजा उघडा राहण्याचा कालावधी हा मिलीसेकंड्समध्ये मोजल्यासारखा कमीत कमी ठेवलेला आहे. अगदी. आता दरवाजा बंद झाल्यानंतर हे लोक ज्या जागेत प्रवेश करतात तिचं वर्णन मजकुरात निमुळती होत गेलेली देवडी असं केलं आहे. आणि इथे मला डिफेन्स इन डेप्थ या संकल्पनेचा थेट वापर दिसतो. निमुळती देवडी म्हणजे मुद्दाम तयार केलेला एक चोक पॉइंट किंवा किल झोन वाटतो मला. बरोबर. आणि तिथे कोण उभा आहे? धिप्पाड भलाईत, म्हणजे भाल्याचा वापर करणारे सैनिक. तलवारी का नाहीत? तिथे भालेच का? यामागे अत्यंत अचूक कॉम्बॅट जॉमेट्री आहे. देवडी जसजशी आत जाते तसतशी ती निमुळती किंवा अरुंद होत जाते. समजा शत्रूने दिंडी दरवाजा तोडला किंवा फसवून आत प्रवेश मिळवलाच, तर या अरुंद जागेत त्यांना त्यांच्या तलवारी मुक्तपणे फिरवता येणार नाहीत. अच्छा, कारण तलवारीला स्विंग करण्यासाठी जागा लागते. एक्झॅक्टली. पण जे भालाई तिथे उभे आहेत त्यांना ती मोठी जागा लागत नाही. भाला हा थ्रस्टिंग वेपन आहे. तो सरळ खुपसता येतो. एका अरुंद बोळात लांब भाल्यांसमोर तलवारी घेऊन घुसणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रणच आहे. बापरे. ही वास्तू आणि शस्त्रास्त्रांची इतकी अचूक सांगड आहे की तिथे कमीत कमी सैनिकांमध्ये जास्तीत जास्त शत्रूंना रोखता येऊ शकतं. होय. पण एक मिनिट, इथे मजकुरातलं एक अत्यंत बारकाईने दिलेलं वर्णन मला थोडं खटकतंय. किंवा रादर मला त्यामागचं लॉजिक समजून घ्यायचंय. कोणतं वर्णन? तिथे लिहिलंय की तोफांची तोंडे चिखलाने लिंपून बंद केली होती. आता रायगड ही स्वराज्याची राजधानी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तोफा कायम फायर करण्यासाठी किंवा डागण्यासाठी सज्ज असायला हव्यात ना? हां, तसं वाटणं स्वाभाविक आहे. मग त्यांची तोंडे चिखलाने का बंद करून ठेवली असतील? हे वाचताना असं वाटतं की ऐनवेळी तोफ डागायची असेल तर हा चिखल काढण्यात वेळ वाया जाणार नाही का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. वरवर पाहता हा सुरक्षेतील हलगर्जीपणा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे त्या काळातील हवामानशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचं प्रगत ज्ञान दर्शवतं. रसायनशास्त्र? ते कसं काय? बघा, रायगड हा सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरांपैकी एकावर आहे. तिथला पावसाळा, सततचे धुके आणि हवेतील प्रचंड ओलावा याचा विचार करा. त्या काळातील दारुगोळा हा पोटॅशियम नायट्रेट, कोळसा आणि गंधक यांचं मिश्रण असायचं. ओके. आता पोटॅशियम नायट्रेट हे हायग्रोस्कोपिक असतं, म्हणजे ते हवेतील ओलावा सहज शोषून घेतं. जर तोफेच्या आत ओलावा गेला तर आतला दारुगोळा ओलसर होऊन निकामी होईल आणि प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी तोफ फुटणारच नाही. अरेच्छा, म्हणजे तोफ सज्ज ठेवण्यासाठीच ती सील करून ठेवणं गरजेचं होतं तर? बरोबर. चिखलाने लिंपणे हे एक नैसर्गिक आणि हर्मेटिक सील होतं. यामुळे तोफेच्या नळीत हवा आणि ओलावा प्रवेश करू शकत नव्हता. आणि मी जो वेळेचा मुद्दा मांडला त्याचं काय? तो चिखल वाळून अत्यंत कडक झालेला असायचा. युद्धाची वेळ आल्यास तोफेच्या तोंडावर एक जोरदार फटका मारला की ते चिखलाचं आवरण एका सेकंदात फुटून खाली पडायचे आणि तोफ डागण्यासाठी त्वरित उपलब्ध व्हायची. क्या बात आहे. हे तर शस्त्रास्त्रांच्या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं एक क्लासिक उदाहरण आहे. उपकरणे सुरक्षित ठेवणे हा सुद्धा शिस्तीचाच एक भाग असतो, हेच यातून दिसतं. अगदी बरोबर. हा मुद्दा खरोखरच दृष्टिकोन बदलणारा आहे. म्हणजे केवळ सैनिक उभे करणे ही सुरक्षा नाही, तर त्यामागचं तांत्रिक व्यवस्थापनही तितकंच अचूक होते. आणि याच तांत्रिक आणि लष्करी शिस्तीचा सर्वोच्च बिंदू या मजकुरात पुढे येतो बरं का. हो. तोफांच्या बाजूला 550 पहारेकरी हशाम उभे आहेत. आणि ते कसे उभे आहेत? त्यांच्या हातात नंग्या तलवारी आहेत. तलवारी म्यानात नाहीत, त्या हातात उगारलेल्या लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज अशा अवस्थेत आहेत. हो.
शिवशाहीची शिस्त पाहण्यासारखी होती असं जे वर्णन आलंय ना, त्याचा हा गाभा आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. नंग्या तलवारी हातात असणे याचा रिॲक्शन टाईम आणि कॉग्निटिव्ह लोडच्या दृष्टीने विचार करा. अचानक हल्ला झाल्यास तलवार म्यानातून काढण्यासाठी काही सेकंद लागतात. हो, आणि युद्धात काही सेकंदांचा विलंब हा मृत्यू ठरवू शकतो. बरोबर. जेव्हा तलवार म्यानातून बाहेर असते तेव्हा सैनिकाचा ऑब्झर्व्ह टू ॲक्ट हा वेळ शून्यावर येतो. तिथे केवळ शारीरिक सज्जता नाही तर मानसिक सज्जताही आहे. पण एवढा वेळ ती तलवार तशीच धरून ठेवणं कठीण नाही का? खूप कठीण आहे. नंगी तलवार हातात धरून तासनतास पहारा देणे याला प्रचंड मानसिक एकाग्रता लागते. म्हणजे दिंडी दरवाजातून आत आलेली माणसं परवलीचा शब्द देऊन आली आहेत, तरीही या 50 जणांनी आपले गार्ड्स डाऊन केलेले नाहीत. अजिबात नाही. त्यांच्यासाठी जोपर्यंत संपूर्ण शहानिशा होत नाही तोपर्यंत आत आलेला प्रत्येक जण हा संभाव्य धोकाच आहे. हेच तर इन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन आहे. बाहेरील शिलेदाराने कोणाला आत सोडले यावर आतील सैनिकांचा अविश्वास नव्हता, पण प्रत्येकाने आपली जबाबदारी 100% पार पाडणे हा नियम होता. म्हणजे पहिला स्तर ओलांडला तरी दुसरा स्तर गाफील राहणार नाही. अगदी. एकमेकांच्या कामावर अवलंबून न राहता आपली यंत्रणा सतत सर्वोच्च सतर्कतेवर ठेवणे हे या शिस्तीचे वैशिष्ट्य होते. खूपच भारी. आणि या अत्यंत ताठर, कठोर आणि नियमबद्ध व्यवस्थेत मला एक जबरदस्त अपवाद किंवा ज्याला आपण सिस्टीम ओव्हरराईड म्हणतो तो पाहायला मिळतो, जो मला या संपूर्ण प्रसंगाचा सर्वात महत्वाचा भाग वाटतो. कोणता भाग? आतल्या एका धिप्पाड धारकऱ्याने वस्ताद काकाला ओळखलंय. तो अत्यंत प्रेमाने आणि आदराने विचारपूस करतो की मुजरा वस्ताद काका, लय दिसानं गडावर येणं केलासा. पण त्यानंतर वस्ताद काका त्याला सांगतात की सोबत नाईकांची खास माणसं आहे, ती खासगीत वर्दी देऊन महाराजांची भेट घालायची आहे. हे वाक्य उच्चारताच त्या धारकऱ्याची देहोबोलीच बदलते. हो ना. तो लगेच म्हणतो, व्हाय व्हाय घाला घाला, नाईकांच्या माणसासनी कोण अडवणार, अशी तत्काळ प्रतिक्रिया तो देतो आणि रस्ता मोकळा करतो. इथं मला इन्फॉर्मेशन फ्लो विरुद्ध सिक्युरिटी प्रोटोकॉल हा थेट संघर्ष दिसतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं की गडावरचा प्रत्येक नियम हा वेळ खाणारा आणि तपासणी करणारा आहे. पण जेव्हा गुप्तचर यंत्रणेचा उल्लेख येतो तेव्हा हे सगळे कडक पहारेकरी बाजूला होतात. गुप्तचर यंत्रणेला दिलेला हा जो VIP ॲक्सेस आहे तो कोणत्याही भीतीपोटी नाही, तर त्या यंत्रणेच्या राज्याच्या सुरक्षेतील स्थानामुळे आहे. अगदी अचूक ओळखलत. कोणतीही सुरक्षा व्यवस्था जर 100% ताठर किंवा रिजिड असेल तर ती स्वतःच राज्यासाठी धोकादायक ठरू शकते. माहिती ही पेरिशेबल असते, म्हणजे ती वेळेवर पोहोचली नाही तर तिचं मूल्य 0 होते. एक्झॅक्टली. कालची बातमी आज काय कामाची? बरोबर. गुप्तचर यंत्रणेने आणलेली माहिती ही एखाद्या संभाव्य शत्रूच्या आक्रमणाची असू शकते किंवा एखाद्या महत्त्वाच्या मोहिमेची असू शकते. अशावेळी रायगडाच्या सुरक्षा यंत्रणेला हे अत्यंत स्पष्टपणे प्रशिक्षित केले गेले होते की नाईकांच्या माणसांना अडवणे म्हणजे स्वराज्याच्या डोळ्यांवर आणि कानांवर पट्टी बांधण्यासारखे आहे. म्हणजे गडाची सुरक्षा महत्वाची आहेच, पण त्या सुरक्षेचा मूळ उद्देश राज्याचे रक्षण करणे हा आहे. आणि राज्याचे रक्षण करण्यासाठी वेळेवर माहिती मिळणे हे दरवाजा बंद ठेवण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे, हे त्या सामान्य पहारेकरालाही समजलेले होते. हे एका परिपक्व आणि प्रगत प्रशासनाचं लक्षण आहे, जिथे रूलबुक पाळले जाते पण स्ट्रॅटेजिक इंटेंट किंवा मुख्य उद्देशाची जाण ठेवून नियमांमध्ये लवचिकता दाखवली जाते. वस्ताद काकांची ओळख पटलेली होती, बरवलीचा शब्द योग्य होता, त्यामुळे सुरक्षेची प्राथमिक खात्री तर झालीच होतीच. पण त्यानंतरचा जो वेळ तपासणीत गेला असता तो वाचवण्यासाठी गुप्तचर यंत्रणेच्या नावाने मिळणारा हा तत्काळ प्रवेश स्वराज्याच्या प्रशासकीय वेगाचं उत्तम उदाहरण आहे. खरंच हा संपूर्ण प्रसंग म्हणजे फिजिकल सिक्युरिटी आणि सिस्टम आर्किटेक्चरचा एक मास्टर क्लास आहे. अंधारात निशाण धरून उभा असलेला तो शिलेदार, उंबरपूल या परवलीच्या शब्दाने उघडणारा तो छोटासा दिंडी दरवाजा जो शत्रूचा वेग 0वर आणतो, तलवारी घेऊन उभे असलेले आणि 0 रिॲक्शन टाईमसाठी सज्ज असलेले 50 हशाम. आणि या सगळ्या अभेद्य साखळीत राज्याला वेळेवर माहिती मिळण्यासाठी गुप्तचर यंत्रणेला दिलेला तो अखंडित प्रवेश. हे सर्व घटक एकमेकांपासून वेगळे नाहीत बरं का. ते एकाच मोठ्या सुरक्षेच्या जाळ्याचे भाग आहेत. या व्यवस्थेत तंत्रज्ञान नव्हतं, पण प्रोसेस आणि ह्युमन रिसोर्सचे इतके भक्कम जाळे होते की कोणतीही तांत्रिक कमतरता तिथे जाणवतच नाही. आणि हीच ती गोष्ट आहे जी आजच्या काळाच्या संदर्भात आपल्याला विचार करायला लावणारी आहे. आज आपण आपल्या सुरक्षेसाठी सर्वस्वी तंत्रज्ञानावर, मशीन्सवर आणि सॉफ्टवेअर्सवर अवलंबून आहोत. हो ना.
आपल्याला वाटतं की जितके जास्त कॅमेरे तितकी जास्त सुरक्षा. एक्झॅक्टली. पण या मजकुरातून आपण पाहिलं की छत्रपती शिवरायांची ही राजधानी कोणत्याही इलेक्ट्रिसिटी किंवा डिजिटल नेटवर्क शिवाय सुरक्षित होती. ती सुरक्षित होती कारण ती मानवी प्रगल्भतेवर, कठोर प्रशिक्षणावर आणि कधीही गाफील न राहिल्याच्या मानसिकतेवर उभी होती. तंत्रज्ञान फेल होऊ शकतं, पण कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि प्रक्रियेवरील विश्वास जेव्हा इतक्या खोलवर रुजलेला असतो, तेव्हा ती व्यवस्था कोणत्याही फायरवॉलपेक्षा जास्त अभेद्य बनते. अगदी खरंय. जाताना ती मानवी सतर्कता तर हरवून बसत नाही होत ना. हा विचार खरोखरच थक्क करणारा आणि अंतर्मुख करणारा आहे. आपण यावर नक्कीच विचार करायला हवा.